वानखेडे मॅडम, उपस्थित माझे सर्व स्टाफ, सिस्टर्स आणि सर्वचे नातेवाईक. मी काही भाषण वगैरे असं करणार नाही, पण मी माझं मनोगत व्यक्त करेन. माझा प्रवास मी सांगेन, मी कसं म्हणजे नर्स मी कशी झाली. तर एका खेडेगावात माझं शिक्षण पूर्ण झालं 10वी नंतर. 10वी नंतर आम्हाला खेडेगाव असल्यामुळे आम्हाला तिथे काही ट्रान्सपोर्टची सुविधा नव्हती. म्हणजे उच्च शिक्षणासाठी आपण कुठे जायचं तर म्हटलं तर गाडी वगैरे हा प्रवास नव्हता. एका खेड्यागावात जन्म झाला, तिथे फक्त हायस्कूलपर्यंतचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर काय करायचं तर म्हणजे लहानपणापासून मी ज्या शाळेत शिकत होती त्याच्या बाजूलाच एक हॉस्पिटल होतं, PHC सेंटर. तर PHC सेंटरला तिथे सिस्टर्स, डॉक्टर्स वगैरे जे बघून म्हणजे खूप त्यांच्याविषयी म्हणजे असा एक आदर वाटायचा. डॉक्टर्स आहेत, सिस्टर्स आहेत, सिस्टरचं काम बघून वगैरे खूप म्हणजे किती चांगली सेवा करतायत, एक त्यांच्याविषयी एक आदर निर्माण झाला. तर मला असं वाटलं आपणही नर्स बनावं. आपण आपल्या कुवतप्रमाणे विचार करतो, डॉक्टर बनावं असं नाही वाटलं, पण एक नर्स मी नक्की बनेन असा विचार ठाम मनात म्हणजे 4थीत असताना मी ठरवलं की मी नर्स बनेन. आणि त्याच्यानंतर झालं, पुढे पुढे शिक्षण झालं आणि मनात ठरवल्याप्रमाणे मुंबईला माझी मोठी बहीण राहत होती. तिच्या मिस्टरनी माझा नर्सिंगसाठी फॉर्म भरला आणि आता इंटरव्ह्यूला यायचंय म्हणून मला त्यांनी सांगितलं असं असं मग दिवशी तुझा इंटरव्ह्यू आहे, एक्झाम आहे, तर तू बाबा ये. तर ठीक आहे म्हटलं. संध्याकाळी 4ची गाडी होती, गाडीने मी निघणार तर दुपारी 12 वाजता पोस्टमन आला एक लेटर घेऊन. वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात मला क्लर्कची नोकरी म्हणून आली. काय करायचं, दोन्ही प्रश्न. म्हणजे नोकरी, जॉब आला इथे आणि इथे ट्रेनिंगला जायचंय मुंबईला, काय करायचं. माझे वडील खूप हुशार एकदम, म्हणजे त्यांचा निर्णय म्हणजे फायनल निर्णय आणि ते खूप दूरदृष्टी होती त्यांना. त्यांनी सांगितलं नाही, इथे नाही करायची नोकरी, तुझा निर्णय आहे, तुला नर्स बनायचे, तू मुंबईला जा. मग त्याप्रमाणे संध्याकाळची 4ची गाडी पकडून ST तिकडून सुटणारी मी मुंबईला आली. माझं बहिणीकडे अर्थात राहिलं. माझी मोठी बहीण माझे मेवणे घेऊन मला हॉस्पिटलला गेले. इंटरव्ह्यूच्या दिवशी मी इंटरव्ह्यू झालं, एक्झाम होती त्यावेळेला, रिटर्न एक्झाम झाली, इंटरव्ह्यू झाला. आणि पूर्वी आपल्याकडे मेरिट लिस्ट वगैरे हा काही प्रकार नव्हता. ज्याची ओळख त्याला ऍडमिशन. मग तिथले सिस्टर्स, कर्मचारी किंवा अजून कोण असतील आपले व्यक्ती आहे असं सांगितलं की त्यांना ऍडमिशन देत होते ते. आमची शिफारस असं करणारं कोणी नव्हतं त्यावेळेला. मग इंटरव्ह्यू वगैरे झालं, सगळ्यांचं सिलेक्शन झालं. 7 दिवसांनी मला कळलं की माझं ऍडमिशन झालेलं नाही. म्हणून मी 7 दिवसानंतर हॉस्पिटलला पुन्हा गेली, GT हॉस्पिटलला. मेट्रन कात्रक मॅडम होत्या तिथे, संजना कात्रक, खूप स्ट्रिक्ट पारसी लेडी. त्यावेळेला आपल्याला मेट्रन वगैरे एवढं काय माहिती नव्हतं, म्हणजे एवढी भीती किंवा खूप मोठी व्यक्ती आहे म्हणून. मी त्यावेळेला 7 दिवसानंतर म्हटलं चला आपले झेरॉक्स आणि फोटो तर तिथे काय कामाचे आहेत म्हणून. म्हणजे किती आपल्याला महत्व होतं त्यावेळेला आपल्या झेरॉक्सचं, कारण अटेस्टेड करून घ्यायचं म्हणजे कुणाकडे तरी जाऊन पुन्हा विनंती करायची, त्याचे अटेस्टेड करून घ्यायचे, झेरॉक्स आणि फोटो पुन्हा काढून तेवढे पैसे, म्हणजे खूप आपण एवढा विचार करायचो. मी ते आणायला पुन्हा रिटर्न गेली आणि तर मी क्लर्कना भेटले. ते म्हणाले नाही ते सगळं मॅडमकडे असतं, त्यांना तुम्हाला भेटावं लागेल. मी मॅडमकडे गेली. मॅडमना म्हटलं असं मॅडम माझं ऍडमिशन नाही झालं, पण तुमच्याकडे ते झेरॉक्स आणि फोटो तुम्हाला काय ठेवून करायचे, माझे मला रिटर्न द्या. मॅडमनी हसल्या आणि बघायला लागल्या. तर असं बघितलं त्यांनी मला एक खालीवर. तर मला म्हणाले काय आहे तुझं, कुठून आलीस वगैरे असं जनरल त्यांनी माहिती विचारलं. म्हटलं मॅडम मी असं आहे, कोकणातली आहे. मग त्यांनी एका टीचर्सना, दलबंजन मॅडम होत्या तिथे GTला, त्यांना बोलवलं. त्यांनी माझे पेपर काढायला लावले, ते फॉर्म भरलेला काढला आणि त्यांना सांगितलं. त्यांनी बघितलं, चेक केलं सगळं. मला म्हणाले लडकी नर्सिंग करणार आहे. म्हटलं हां मॅडम करायचंय. म्हणजे मग मॅडम सांगितलं तिला उद्यापासून घ्या. अजून 3 मुली यायच्या होत्या तिथे, त्यांच्याकडे आल्या नव्हत्या, म्हणून मला तिथे ऍडमिशन मिळालं. 2nd डे पासून मी नर्सिंग चालू केली. म्हणजे एक जे तकदीरात असतं ते आपल्या कुठे जात नाही. मला काय इच्छा झाली 7 दिवसानंतर म्हटलं सर्टिफिकेट आपले झेरॉक्स तर घेऊन यावं, म्हणून मी झेरॉक्स आणायला गेले. अशा पद्धतीने माझं ऍडमिशन झालं GT हॉस्पिटलला. खूप चांगलं शिकायला मिळालं. आमच्या टीचर खूप चांगल्या होत्या. हॉस्पिटल छान आहे GT हॉस्पिटल. आता सध्या बडे मॅडम आहे तिथे. तर GT हॉस्पिटलला माझं ट्रेनिंग पूर्ण झालं. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आता सर्व्हिस तर करायची,
पूर्वी असं होतं की एक बॅच मुंबईत तर एक बॅच बाहेर. आमच्या नशिबाने आम्ही बाहेर झालो. मग कुठे 2-3 हॉस्पिटलला असं मला पोस्टिंग आली, पण काय मी गेली नाही, जसोली वगैरे असं होतं. मग थॉमी मॅडम होत्या आमच्या SNS, जाऊन त्यांना भेटलो आम्ही दोघी तिघी जणी. म्हटलं मॅडम जिथे मेडिकल कॉलेज असेल, हॉस्पिटल पाहिजे, हॉस्टेल पाहिजे, तिथे आम्ही जाऊ, कुठेही पाठवा. तर त्या तर खुश झाल्या. त्या म्हणाल्या चला अंबेजोगाईला त्यांना काहीतरी 90 पोस्ट भरायच्याच होत्या. आमच्या 45 लोकांच्या ऑर्डर काढल्या, हातात दिल्या ऑर्डर, जा म्हणे. आम्ही अंबेजोगाईला गेलो, जेजेतून आम्ही 4 जणी गेलो, म्हणजे जेटीतून. त्याच्यातल्या आम्ही 3 जणी राहिलो. एक मुलगी तर आली सोडून, तिला नाही जमलं तिथे. म्हणजे अंबेजोगाई म्हणजे खूप खेडेगाव आहे, जे आता 36 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. तर तिथे खूप वातावरण तसं म्हणजे गाव आहे, तोच तर गावच होता. मेडिकल कॉलेज जरी असलं तरी गाव होता. आता खूप सुधारलेले आहे अंबेजोगाई. तर अंबेजोगाईला पण आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप चांगलं वाटलं आम्हाला. कारण एक सिटी बस होती, हॉस्पिटलला यायची, गावात जायची. तर 2 वर्ष तिथे केलं मी. 2 वर्ष तिथे करत असताना मी तिथे कॉलेजला ॲडमिशन घेतलं. 11वी 12वी मी तिथे केलं. 12वी असताना 12वीला ॲडमिशन होतं. फेब्रुवारीत म्हणजे ट्रान्सफर झाले जेजे हॉस्पिटलला. मार्चमध्ये एक्झाम होती 12वीची. मी आली, आता म्हटलं जाऊ दे, काय एक्झाम द्यायची मराठी. एकदा नोकरी आहे म्हटलं की संपला विषय ना, मग काय पुढे वाटत नव्हतं. पण माझा भाऊ म्हणाला जा फॉर्म जर भरलायस ना, जाऊन तर ये म्हणे, पास तर पास, नापास तर पास, काय फरक पडणार आहे. पुन्हा मी 1 महिना रजा टाकली आणि अंबेजोगाईला गेली. अंबेजोगाईला तिथल्या मेट्रोनी मला हॉस्टेलला राहायला परमिशन दिली. 1 महिना मी तिथे राहिली. 12वीची परीक्षा दिली, 52% मार्क मिळाले. म्हणजे पूर्ण 2 वर्ष म्हणजे वाया नाही गेली. अंबेजोगाईला मी गेल्यामुळे तिथे मी 11वी 12वी केलं. मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर 25 वर्ष मी जेजे हॉस्पिटलमध्ये काम केलं. 85 सालात मी जेजे हॉस्पिटलला आले ट्रान्सफर. 83ची माझी पोस्टिंग. 25 वर्ष खरोखर मी जेजे हॉस्पिटलमध्ये खूप प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. खूप काही चांगलं शिकायला मिळालं. चांगलं शिकायला म्हणजे खूप एन्जॉय केलं. म्हणजे माझी नोकरी ना खूप म्हणजे प्रामाणिकपणे केलं आणि त्याच्यात आनंद वाटला सेवा करत असताना. खूप लोकांना मदत केली, खूप लोक ओळखीने आले, त्यांना मदत केली. बाबा वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे, कोण माझा भाऊ घरी गावावरून पाठवायचा पेशंट, अजून कोण. तर जे 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 लोक माझ्याकडे आले त्यांना मी प्रामाणिकपणे त्यांना डॉक्टर आणि त्यांना हॉस्पिटलला दाखवून त्यांना जेवढे काय जे कोण समजा एक लोक एक्सपायर पण झाले असतील तरी त्यांना शेवटची गाडी करून व्हॅन करून देण्यापर्यंतची मी सोय केली. म्हणजे ही माझी एक आवड होती. म्हणजे जी मी नर्स जी बनली ती म्हणजे प्रामाणिकपणे मी काम केलं. असं नाही की वाटलं की बाबा हे कशाला करायचं, कुणाला कशाला आणायचं, कशाला डॉक्टर. काही वेळेला आमच्याकडे मी बघते कधी कधी स्टाफ असं कंटाळा येतो, कुठे का दाखवत बसायचं कुणाला. म्हणजे आपली एक सुट्टी पण वाया जाते कधी कधी. कारण ड्युटीवर असताना आपण ते करू शकत नाही किंवा वॉर्डमधून बाहेर पडता येत नाही. ह्या गोष्टी सोशल वर्क करायचं म्हणजे तुम्हाला तुमची सुट्टी घालवावी लागते. मग त्या दिवशी मी ऑफची पण यायची आणि त्यांना दाखवून घ्यायची. आणि ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी त्यांना बोलवायचं, पूर्ण ओपीडीत दाखवायचं, ॲडमिशन करायचं, सगळ्या पद्धतीने त्यांचं काम करून देऊन चांगले डॉक्टर ट्रीटमेंट देऊन त्यांना जाते. जे आपल्या त्या पद्धतीप्रमाणे मला ना एका बाजूने माझा प्लस पॉईंट वाढत गेला. म्हणजे म्हणतात नाही का, तू आपल्याला परमेश्वराकडनं ऑटोमॅटिक ते मिळत गेलं मला. असं करत करत खूप म्हणजे कधी कधी चांगले दिवस येतात, कधी वाईट येतात आपल्या आयुष्यात. हे करत असताना मला खूप वाईट अनुभव आले, चांगलेही अनुभव आले. चांगले अनुभव शेअर करायचे म्हणजे माझं 94 मध्ये लग्न झालं. चांगल्या कुटुंबात मला दिलं गेलं. माझं नवलकर घराण्याशी लग्न झालं. चांगलं खानदानी घराणं मला मिळालं. मला नाव त्यांच्याकडनं मिळालं. एक सुंदर मला मुलगी मिळाली, परमेश्वराने दिला. हे म्हणजे माझ्या आयुष्यात खूप चेंज झाला की लग्न झालं, मुलगी झाली, खूप बदल घडला माझ्या आयुष्यात. त्याच्यानंतर एकदम हॅपीली फॅमिली राहिला. खूप चांगल्या पद्धतीने संसार केला. अजूनही मी चांगली आहे. मुंबईत आमचं कुणी नव्हतं. आमच्या बहिणीने आम्हाला सहारा दिला. आमच्या भाऊ बहिणी आम्ही सगळे त्यांच्याकडे राहिलो. बहीण तर आपली असते हो, पण मेवणे त्यांनी खूप आधार दिला म्हणून आम्ही मुंबईत राहिलो.
आणि मुंबईत आज आम्ही 7 भावंडांपैकी 6 भावंड मुंबईत आहोत. आणि आज जो माझा भाऊ गावी असतो तो आज इथे उपस्थित आहे. भाऊ आणि वडील दोघेही माझ्या आजच्या प्रोग्रामला आलेले आहेत. म्हणजे माझं आज ऑपरेशन झालं म्हणजे मला खरं बघायला आले का, तर ते म्हटलं चला तुम्हाला आले प्रोग्रामला घेऊन. तर तेही आले, माझे मिस्टर आले, मुलगी आली आहे, माझ्या सगळ्या स्टाफ आल्यात, सिस्टर वगैरे आल्यात, दळवी सिस्टर आल्यात, नवली सिस्टर आल्यात, रुपाली आली, रुपालीचे मिस्टर आले. खूप आनंद वाटतोय सगळ्यांना बघून. असं करत करत मी 25 वर्ष सेवा केली. खूप आम्ही न्यूरोसर्जरी वॉर्डमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. न्यूरोसर्जरी त्यावेळेला CCU MIC वगैरे काही नव्हतं. जे म्हटलं की जे तुम्ही जेवढं काम कराल ना तेवढं जेवढं शिकाल तेवढं शिकाल. जसं कृष्णाने कसं कुणालाच गीता सांगू शकले असतं कृष्ण, पण त्याने फक्त अर्जुनालाच सांगितली. जसं सांगणारा असावा लागतो तसं ऐकणारा पण असावा लागतो. त्याच वेळेला ज्ञानाचा प्रसार होतो, त्याशिवाय होत नाही. तसं म्हणजे ज्याला शिकता येतंय त्यांनी शिकायचं, ज्याला ज्ञान घेता येईल तेवढं त्यांनी ज्ञान घ्यायचं. अशी जे संस्था आहे, खूप मोठी संस्था आहे, खूप मोठी डिपार्टमेंट्स आहेत. जेवढं काम करता येईल तेवढं आपण तिथे काम करू शकतो आनंदाने. असं करत करत एक दिवशी 2007 मध्ये मेट्रनचे फॉर्म निघाले MPSC कडनं. माझी एक मैत्रीण आहे, आज आली नाही ती, मंगल मेघराज, तिने फॉर्म आणले होते. बऱ्याच जणांनी भरले होते जेजेतून, तिने भरला होता. शेवटच्या डेटला तिने मला अक्षरशः शिव्या घालून माझा फॉर्म भरून घेतला. तिने नेऊन पण तिनेच दिला. त्याच्यानंतर 1 वर्ष जवळजवळ त्याच्यावरती स्टे होता म्हणून काहीच प्रक्रिया झाली नाही. 2007 मध्ये एंडला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मी म्हटलं आता शोधावं तरी काय आपण दिले काय नाही ते. फाईलला बघितलं तर होतं पेपरचं झेरॉक्स वगैरे. इंटरव्ह्यू होता 2007 मध्ये आमचा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूमध्ये माझी जी मैत्रीण मंगल मेघराज ती म्हणाली मी योगा डिपार्टमेंटमध्ये सेट आहे, योगा इन्स्ट्रक्टर म्हणून त्या काम करतो त्या, मी क्विट करते, मला तुला मेट्रन झालेलं जेजेला आवडेल बघायला. म्हणजे मैत्रिणी पण कशा असतात बघा, अशा मला पद्धतीच्या मैत्रिणी पण भेटल्या. ती म्हणाली मी नाही इंटरव्ह्यूला येणार. तिने खरोखर इंटरव्ह्यूला ती आली नाही, तिने इंटरव्ह्यू दिला नाही. ती म्हणाली तू झालेली मेट्रन मला बघायला आवडेल. तर अशा पद्धतीच्या मला मैत्रिणी भेटल्या आणि माझा इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन झालं. जेजेला मी मेट्रन म्हणून आज काम करते. आज 11 वर्ष होतील मला कंप्लीट जेजेत मी मेट्रन म्हणून काम करते. काम करत असताना मेट्रन म्हणून खूप आनंद वाटला, खूप आनंदाने काम करते. परिचारिकांचे प्रश्न सोडवणं मला म्हणजे खूप माझी एक हॉबी आहे. मुलींना कुठल्याही प्रकारे माझ्या त्रास नाही व्हायला पाहिजे हा एक माझा पहिला उद्दिष्ट असतो. मी संघटनेचं काम 20 वर्ष केलं. आता काही आपल्याला आता पण श्रद्धांजली वाहिली, त्यांच्याबरोबर काम करायची मला संधी मिळाली. मी संघटनेचं 20 वर्ष काम केलं. त्यामुळे एक संघटना असल्यामुळे मला अजूनही ज्याच्यात सगळे लोक संघटनेची मेट्रन म्हणून टॅग आहे. आमचे टीम वगैरे सगळे जे संघटनेची मेट्रन म्हणूनच ओळखतात. मला बोलताना म्हणतात ती संघटनेची मेट्रन ना, ठीक आहे तिला बोलतो असं. तर मलाही आवडतं, मला वाईट नाही वाटत, कारण मी संघटनेची आहे. कारण संघटना ही कुणाकडे किंवा कुणालाही नाही जमत, ते आतून असायला लागतं, त्याशिवाय संघटनेचं काम करता येत नाही किंवा ती व्यक्ती करत नाही. मी 20 वर्ष संघटनेचं काम केलं, खूप शिकायला मिळालं. त्यामुळे खूप काही शिकली. संघटनेत वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिक प्लेसमध्ये जाणं, मंत्रालयात जाणं, सगळ्या मीटिंग अटेंड करणं किंवा जे संप पुकारतात, आंदोलन एखादं छेडायचे किंवा काय तयारी करायची, कसं असतं, पोलीस स्टेशनला जावं लागतं किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी संघटनेत असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे मला ते शिकता आल्या किंवा बघता आल्या. त्यांच्याबरोबर काम करत असताना आठवले आणि वायकोळे सिस्टरांबरोबर मला राहून खूप काही शिकता आलं, खूप मजा आली. खूप वेळ द्यावा लागतो मात्र त्याच्यासाठी. कुठल्याही तुम्हाला सोशल वर्क करायचं तर वेळ, प्रामाणिकपणे वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय कुठल्याही गोष्टी साध्य होत नाही. तर हे असं काम करत असताना एक निर्माण झाली गोडी किंवा बाबा चला मुलींसाठी. अजूनही मी मेट्रन म्हणून काम करते तर मला म्हणजे मुलींचा राग येत नाही, पण मुलींना कोणी बोललेलं नाही आवडत मला. मी बोलेन माझ्या स्टाफना, पण दुसऱ्या लोकांनी नाही बोलायचं.
कुठल्या डॉक्टरनी नाही बोलायचं, कुठल्या कर्मचारी किंवा तिसऱ्या व्यक्तीने नाही बोलायचं. माझ्या स्टाफचं काही चुकलं तरी तुम्ही येऊन मला सांगा, मी त्यांना बोलेन. तुम्ही कुणालाही अधिकार नाही असं मला वाटतं. जर मी माझ्या स्टाफ लोकांची रिप्रेझेंटेटिव्ह मी म्हणून मी काम करते किंवा त्याचा शासनाकडनं मी त्याचा पगार घेते एक मेंटर म्हणून, तर माझ्या स्टाफ लोकांची जबाबदारी माझ्यावर आहे. तर बाकी कुणीही त्यांना असं वोट दाखवून बोलायची हिंमत करू नये असं मला कायम वाटतं. तर त्या पद्धतीप्रमाणे मी काम केलं. अजूनही जे मध्ये मला कुठल्याही डॉक्टरने माझ्या स्टाफना बोललं तर मी अजून त्यांना विचारते किंवा असं बोलू नये किंवा काही करू नये त्यांनी. तर अशा पद्धतीने जर सगळ्यांनी ह्याच्या पुढेही जर काम केलं तर नर्सिंगकडे कुणाचाही बघण्याचा दृष्टिकोन वाईट नसणार. किंवा नर्स काय आहे, नर्स नाही तर नर्स 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 म्हणून सगळे लोक आपल्याला असं फार वाईट पद्धतीने वागणूक देतात किंवा फार वाईट समजलं. तर आजकाल डॉक्टर लोक ज्युनियर कुणी पण सिस्टरना पण बोलतात, म्हणजे त्यांना माहिती नाही नर्स काय आहे, सिस्टर काय आहे, स्टाफ काय आहे, सिनियर ज्युनियर काही नाही. ज्यावेळेस म्हणून मी कायम आमच्या मीटिंग घेऊन सिस्टरना सांगत असते, सिस्टर तुम्ही फार स्ट्रिक्ट राहा, प्रामाणिक राहा. जोपर्यंत आपण स्ट्रिक्ट प्रामाणिक राहत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात काही नाही, कुणी तुम्हाला किंमत देणार नाही. काम करा तुम्ही, काम तर केलंच पाहिजे, काम तर व्हायलाच पाहिजे. कामामध्ये कुठल्याही गाय नाही. पेशंटची केअर तर असलीच पाहिजे. पेशंट आपला केंद्रबिंदू आहे हे कधीही विसरता कामा नये. जोपर्यंत आपण पेशंट आपला केंद्रबिंदू आहे हे विसरत नाही आणि आपण काम करतोय तोपर्यंत आपल्याला कुणीही काही करू शकत नाही. म्हणून कायम आपण पेशंट, रुग्णसेवा, पेशंटला लागणाऱ्या गोष्टी, पण कुणाची हिंमत नाही व्हायला पाहिजे. हे सगळं करत असताना आपल्याला कोणी पण बाबा बोलेल किंवा काही करेल असं, ह्या गोष्टी जोपर्यंत आपण सांभाळत नाही तोपर्यंत आपल्याला काही होत नाही. मी आता फेब्रुवारीत रिटायर आहे. विवेक मंचेकरने खरंच मला खूप चांगली अपॉर्च्युनिटी दिली किंवा त्याला परमेश्वराने चांगली बुद्धी दिली की परिचारिकांचा आपण सत्कार करावा. कुणाला नाही पण बघा आपल्या नर्स म्हणजे मेडिकलचं नाही आहे पण त्याचा व्यवसाय म्हणजे तो फायनान्शियल आहे. त्याचं स्वतःची कंपनी आहे स्मिथ म्हणून आणि तो फायनान्शियल ॲडवायझर आहे. आमच्या जेजेत तो 3-4 वर्षापूर्वी आला. एकदा मला भेटला तर मी त्याला म्हटलं बाबा असं आहे जेजेत, पण त्यावेळेला काही नाही. पुन्हा तो 2 वर्षांनी आला. तिसरी व्यक्ती कोणतरी त्याला घेऊन आली, राम कोळवणकर म्हणून, माझी ओळख करून द्यायला. म्हणजे चल मी तुला जेजेतल्या मेटर आहेत ना त्याची ओळख करून देतो. तो आले बसले दोघे जण. म्हटलं अरे विवेक तू कसं काय? तर ते राम बघतच राहिले, ही तर बाई यांना ओळखते आणि मी याला ओळख करून घेऊन आले. तर अशा पद्धतीने विवेक तो खूप चांगला फायनान्शियर आहे. त्याची मिसेस पण आहे, दोघं पण मिळून ते काम करतात. आणि आमच्या नर्सिंगचं सांगायचं म्हटलं मी बाबा तुझ्याही फायनान्शियर म्हणून आमच्या जजेला खूप गरज आहे. कारण आमच्या परिचारिकांना फक्त काम काम काम, किती पगार घेतात माहिती नाही त्याला. आमटे बाजूक तरी बरे, ते तरी मोजतात. आमच्या मुली तेही नाही करत. पगार घ्यायचा न्यायचा ठेवायचा बस. त्यांना काही देणं घेणं नाहीये किती पगार मिळाला, किती कमी आहे. आताच्या मुली थोड्या आहेत अलर्ट, पण पूर्वीचे लोक म्हणजे माझ्या सहित इन्क्लुडिंग मी पण म्हणेन की आम्ही फक्त जेवढा पगार मिळाला तेवढा घेतला गेलो. आम्ही बघितलं नाही कधी कुठे कशात काय कमी दिलंय जास्त काही नाही. फक्त काम आणि वेळही नाही. कारण ड्युटी करतो तर ड्युटीमुळे आम्हाला कधी वेळ पण नाही मिळाला. फक्त पगार घ्यायचा निघून जायचं. तर आताचे लोक मी म्हणेन स्टाफ लोक खूप सगळं कॉम्प्युटराईज झाल्यामुळे सगळ्यांना इझी समजतंय कळतंय. पूर्वी हे प्रकार नव्हते कळत. तर विवेक मंचेकरने खूप खूप चांगली संधी केली. म्हणतो आपण नाही का एक कुठलीही गोष्ट करत असताना कोणतरी आपल्याला आला त्याची 1-2 लेक्चर ठेवली पण मी जेजेला, पण त्याच्यानंतर काही संधी नाही मिळाली. त्याला मी म्हटलं तुझं खूप चांगलं आहे, विषय पण खूप चांगला आहे, आमच्या मुलींना फार गरजेचं आहे, पण ते पोचवायचं कसं? वेळ नाही. मी म्हटलं बाबा जाऊ दे म्हणत्या, तू जेजेला जा, जिटीला जा, सेंट जॉर्जला जा. मॅडमचा मी रेफरन्स दिला, तिथून तो भेटला. तिथेही त्यांनी त्याला चांगलं लेक्चर्स ठेवून रिस्पॉन्स चांगला दिला. नंतर मी म्हटलं तुला जर पूर्ण महाराष्ट्रात फिरायचं असेल MNCला जा आणि तिथून तू मान्यता घे. आणि तो MNCला पोचला आणि MNC कडनं त्याला परमिशन म्हणजे CAने घ्यायला परमिशन मिळाली. तर त्याला आता पूर्ण महाराष्ट्रात तो CAने घेतोय. त्याला CAने घेता तुझं फायनान्सचा पण मोठा विषय चांगला आहे
तो कधी आमच्या मुलींना कळत नाही, तर तोही तो विषय घ्यावा तुझा सीएनी चालवत असताना. आणि तुला जर टीचर लागले चांगले चांगले तर मला सांग, मी तुला चांगले टीचर मिळवून देईन, एक्सपर्ट वेगवेगळ्या स्किलवाले. तर तुला खूप खूप शुभेच्छा विवेक. आणि तू आयोजक म्हणून हा एवढा सुंदर प्रोग्राम अरेंज केलास आमच्यासाठी, खरोखर खूप तुला धन्यवाद देते. एवढं बोलून माझ्या